नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मेनीमोर। तर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छानशी गावरान रेसिपी घेऊन आलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघा। तर आज आपण बनवणार आहोत खेकड्यांचा रस्सा, तो पण अगदी गावरान पद्धतीने। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला खेकडे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत। खेकड्यांचे सर्वात आधी पाय काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या खेकड्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। यामधील जो कवचाचा भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि जो दुसरा भाग आहे तो आपल्याला रश्श्यासाठी वापरायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला खेकडे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत। साफ करून झाल्यानंतर आपल्याला हे खेकडे 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये माती वगैरे काही शिल्लक राहणार नाहीये। जी काही घाण असेल ती सगळी निघून जाईल। अशा प्रकारे खेकडे स्वच्छ साफ करून झालेले आहेत। तर या खेकड्यांच्या पायांचा पण आपण रस्स्यामध्ये वापर करणार आहोत। छोटे पाय आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत किंवा पाट्यावर वाटून घ्यायचे आहेत आणि मोठे पाय आपण तसेच रश्श्यामध्ये टाकू शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही हे छोटे पाय पाट्यावर वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी त्यांना सर्वात आधी आम्ही पाट्यावर ठेचून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून त्यांना वाटून घेतलं आहे। मीठ टाकल्यामुळे त्यामधील रस निघण्यास मदत होते। बारीक झाला की येतो रस। आणि त्यावरचे कवचे ते बारीक होय ना, ते टाकून देऊ ना। लोक मिरची राखून येतात ना, सगळं मिक्स झालं। तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे त्या पायांचा रस काढून घेतलेला आहे। हा रस आपण गाळणीने किंवा सुती कपड्यानेही गाळून घेऊ शकतो। दसरी आले कुकुरलं ना ते बरे असतात, ते नाल कराड बिराड खाऊन असतात ना। आताच्यात हे तर काय नाही, आता पातळ येतं ना। आता म्हणजे असं त्या किट जाड्यात। तर आता आपल्याला रश्श्यासाठी लागणारे खेकडे साफ करून रेडी झालेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे साफ करून खेकडे घेतलेले आहेत आणि हे खेकड्यांचे मोठे पाय आहेत, तसेच हे गाळून घेतलेलं पाणी आहे छोट्या पायांचं। इथे आता आपण वाटण्यासाठी उभा चिरून घेतलेला कांदा, खोबरं आणि लसूण घेतलेला आहे, तसेच फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि आमसूल घेतलेला आहे। तर आता करूयात वाटणाची तयारी। त्यासाठी मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून त्याला परतून घेतलेला आहे आणि हा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे मी कांद्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं आहे, त्यामुळे कांदा लवकर भाजण्यास मदत होईल। आता कांदा चांगला भाजून झालेला आहे, त्यामध्ये मी खोबरं टाकून आता पुन्हा त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे। हे खोबरं आणि कांदा आपल्याला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, आता आपलं हे कांदा खोबरं वाटण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता मी मिक्सरमध्ये 2 चम्मच भाजलेली कोथिंबीरीची पूड घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये कांदा आणि खोबरं टाकून ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता इथे रश्श्याला फोडणी देण्यासाठी मी टोप चुलीवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम करून घेणार आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण आता कांदा टाकून परतून घेणार आहोत। कांदा चांगला भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला आमसूल पण टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट टाकून घेणार आहे आणि 2 चम्मच कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरती जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे।
आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये वाटण टाकून चांगलं भाजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर साफ करून घेतलेले खेकडे टाकून घेणार आहोत आणि जे पायांचा काढलेला रस होता तोही त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि यामध्येच खेकड्यांचे मोठे पाय पण टाकून द्यायचे आहेत. आता आपण यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून ते आपण उकळून द्यायचं आहे. अशा प्रकारे या रश्श्याला आता चांगली उकळी आलेली आहे. आपण बारीक आग करून चांगला ह्याला उकळून घेणार आहोत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपला रस्सा तयार झालेला आहे. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.